उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. पुढील भाग. दंडकारण्य. विवाह होऊन काही दिवस उलटताच उर्मिलेला तिच्या सक्षम मृत्यूचे दर्शन झाले. केवळ राजप्रासादातच नाही तर संपूर्ण अयोध्येत दुःखाची भयान शांतता पसरली. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेवर झालेल्या अन्यायामुळे व्यथित झालेल्या राजा दशरथांनी दुसऱ्या दिवशीच प्राण त्यागले. एका दिवसातच विवाह ठरणे, दुसऱ्या दिवशी मिथिलेला कायमचा निरोप देणे, काही दिवस सुखाचा उपभोग घेणे, अचानक पतीने 14 वर्षासाठी वनामध्ये जाणे आणि आता महाराज दशरथांचा मृत्यू. या अत्यंत भिन्न घटना काही दिवसांच्या कालावधीतच उर्मिलेच्या आयुष्यात घडल्या. आयुष्याने केवळ एक नव्हे तर अनेक वळणे घेतली. उर्मिलेला दुःखाच्या क्षितिजावर आणले. तिच्यासह लक्ष्मण नसल्याने अयोध्येतील नाजूक परिस्थितीला कसे हाताळावे हे उर्मिलेला कळत नव्हते. कारण तिच्याकरिता ही सर्व माणसे नवीन होती. प्रासाद नवा होता आणि राज्याची परंपरा देखील नवी होती. तशी राजा दशरथांच्या जाण्याने पुढे निर्माण होणाऱ्या राजकीय पोकळीची तिला कल्पना आली होती. राजा दशरथांचा मृत्यू हा केवळ एका राजाचा मृत्यू नसून कैकेयीच्या कहलाची देणगी आहे हे सर्व जाणून होते. महाराज दशरथांचा मृत्यू झाला त्या दिवशी त्यांचा एकही पुत्र अयोध्येत उपस्थित नव्हता. श्रीराम आणि लक्ष्मण वनवासात होते. भरत आणि शत्रुघ्न भरताच्या मामाकडे अर्थात कैकेयी देशात होते. त्यामुळे राजा दशरथांच्या मृत्यूदेहावर अंतिम संस्कार करण्याकरिता एका पुत्राला अयोध्येत बोलावणे महर्षी वशिष्ठ आणि राणी कौसल्येला आवश्यक वाटले. श्रीराम आणि लक्ष्मण वनामध्ये नेमके कुठे असतील याचा काही प्रहरात शोध घेणे अयोध्येतील मंत्र्यांना शक्य नव्हते. त्यामुळे महर्षी वशिष्ठ आणि महाराणी कौसल्या भरताची प्रतीक्षा करत होते. एक दूत श्रीरामांच्या आज्ञेनुसार भरताला अयोध्येत बोलावण्यासाठी कैकेयी देशात गेला होताच. भरत स्वतः या कैकेयी नाट्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होते. भरत अयोध्येत दाखल होण्यापूर्वी अयोध्या दुःखात बुडाली होती. राजप्रासादातून केवळ हुंदके ऐकू येत होते. राणी कैकेयीला देखील आपण पतीच्या निधनाला कारणीभूत झालो आहोत याची जाणीव झाली. मात्र आता खूप उशीर झाला होता. राजप्रासादातील कोणालाही महाराणी कैकेयीबाबत आपुलकी वाटली नव्हती किंवा तिची दया देखील येत नव्हती. का यावी? तिच्या हट्टापायी अयोध्येच्या उत्तराधिकाऱ्याला पत्नी आणि भावासह राजधानी सोडून वनवासात जावे लागले व त्यामुळे राजा दशरथांच्या मनावर दुःखाचे आभाळ कोसळले. राणी कैकेयीच्या हट्टामुळे भरताला अयोध्येचे सिंहासन मिळाले खरे, मात्र भरत अयोध्येचे राज्य उपभोगणार होता का? त्याला सिंहासन प्राप्त करण्याची इच्छा होती का? हे माहीत नसूनही राणी कैकेयी कोणत्या परिणामाचा विचार न करता राजा दशरथांना निर्णय घेण्यास भाग पाडले. प्रत्यक्ष भरत या कृतीबाबत आपले समर्थन करणार नाही असा विचार कैकेयीने केला नाही. उर्मिलेला सीतेची प्रचंड आठवण येत होती. कारण राजप्रासादात कोणताही मंगल अमंगल प्रसंग घडला तर उर्मिला त्वरित सीतेकडे जात असे आणि त्याबाबत बोलत असे. आता तिला मांडवीजवळ जाऊन मन मोकळे करणेही शक्य नव्हते. कारण मांडवीसह तिने कधीही अशी चर्चा केली नव्हती आणि मांडवी या प्रकरणात एका अर्थी सहभागी होती. राजकुमार भरत काय निर्णय घेतात यावर मांडवीची भूमिका ठरणार होती. शिवाय कैकेयी ही मांडवीची श्रशू होती. त्यामुळे मांडवीजवळ जाऊन मनातील विचार प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने व्यक्त करणे उर्मिलेला शक्य नव्हते. सीता असती तर उर्मिलेने हा प्रासंगिक आणि औपचारिक विचार केला नसता. तसेच सीतेला राजनीती आणि युद्धनीती जाणून घेण्यात विशेष रस होता.
आज सीता अयोध्येत असती तर उर्मिलेला सीतेचे मनही जाणून घेता आले असते. सीतेने तिला योग्य मार्गदर्शनही केले असते. मात्र आता उर्मिलेला सीतेचा आधार नव्हता. मग उरले कोण? संधी आणि झुळूक. उर्मिलेने संधीला अद्याप क्षमा केले नव्हते. त्यामुळे केवळ झुळूकच उर्मिलेची मनस्थिती जाणून घेण्यासाठी अयोध्येत उपस्थित होती. ती उर्मिलेजवळ आली. उर्मिलेवर राणी सुमित्रेला दुःखातून सावरण्याचे दायित्व होते. नुकतीच वैवाहिक जीवनाची सुरुवात करणारी उर्मिला एका विधवेचे दुःख अगदी जवळून बघत होती. झुळूक समोर येताच उर्मिलेला तिचे दुःख शब्दातून कसे व्यक्त करावे हे समजले नाही व ती रडू लागली. झुळूकने तिला जवळ घेत तिचे सांत्वन केले. उर्मिलेचे डोळे पुसले व तिला धीर दिला. यावेळी तिचे मन स्थिर असणे आवश्यक होते. उर्मिला हुंदके देत म्हणाली, झुळूक, मी ज्या सुखाची कल्पना केली ते सुख असे नव्हते. मी ज्या संसाराचे स्वप्न पाहिले होते ते इतके दाहक आणि वेदनादायी नव्हते. मग माझ्याच नशिबात हे दुःख का आले? मी असा कोणता अपराध केला आहे? आता मी काय करू? मला सर्व काही सोडून खूप दूर आले असे वाटत आहे. नको मला हा संसार, नको ऐश्वर्य, काहीही नको. कितीही प्रयत्न केला तरी तुझे दुःख मला समजणार नाही हे खरे असले तरी मी तुला तुटू देणार नाही. ही जीवनातील सर्वात अवघड आणि कठोर परीक्षा आहे असे समज. या परीक्षेत तुला केवळ उत्तीर्ण व्हायचे आहे. तुला कुठेही विशेष नैपुण्य दाखवायचे नाही, तर केवळ शांत राहायचे आहे. किंबहुना या परिस्थितीत शांत राहणेच असामान्य आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होताच तुझे जीवन आनंदाने बहरणार आहे असा विचार कर. उर्मिलेचे सांत्वन कसे करावे हे झुळूकलाही व्यवस्थित कळत नव्हते. तिने उर्मिलेसमोर काही सकारात्मक विचार मांडण्याचा प्रयत्न केला. माझे प्राणनाथ मला सोडून वनवासात गेले आहे. महाराज दशरथांचे असे अकाली मिथिलेत वैवाहिक जीवनाचे स्वप्न पाहून मी नकळत निराशेला आमंत्रण देत होती. आता मी कोणतेही स्वप्न पाहणार नाही. मुळात स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींचे वर्तमान स्थिर असावे लागते. माझे वर्तमान आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झाले आहे. तुला असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे, पण इतक्या तीव्र वेदनेत कळवळतानाही कोणत्याही टोकाचा निर्णय घेऊ नये. तुझ्या नशिबी आलेले दुःख सहन करणे अत्यंत अवघड आहे, हे मी जाणते. मी केवळ इतकेच सांगत आहे की तू कशाचाही विचार फार करू नकोस. काळ लोटला की हे दुःख आपोआप ओसरेल. त्या पलीकडे मी काय करू शकते झुळूक? माझ्या जीवनाची सर्व सूत्रे मी नियती आणि काळाच्या अधीन केली आहे. किंबहुना माझ्या जीवनाची सूत्रे मी कुणाच्या हाती द्यावी हा निर्णयही मला घेता आला नाही. इतकी हतबलता माझ्या वाट्याला यावी असे मी कोणते पातक केले आहे? काळाने माझ्या या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. उर्मिलेच्या प्रश्नांची उत्तरे झुळूक देऊ शकत नव्हती, तरी तिने उमजेल तसे उर्मिलेला समजावण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. असंख्य स्त्रियांना या दुःखाला सामोरे जावे लागते. अर्थात तुझे दुःख त्यांच्यापेक्षा कमी आहे असे मी मुळीच म्हणत नाही. पण तू तुझ्या ऋषूंकडे बघ. त्या आता कुणाकडे बघतील? त्यांच्या वृद्धत्वाला मुलांशिवाय दुसरा कोणता आधार उरला आहे? तू असा विचार कर की 14 वर्षांनी का होईना तुझी आणि लक्ष्मणांची भेट होणार आहे. हा काळ खूप मोठा आहे, मान्य, पण तुझ्यासारखी संयमी आणि विवेकी युवती हे सहन करू शकते. म्हणूनच नियतीने तुला या कथेत समाविष्ट केले असेल. तुझ्या त्यागामुळे काही चांगले होणार असेल. तुझा त्याग व्यर्थ ठरणार नाही. मला या भ्रामक कल्पनांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करू नको. माझे पती
वनात निवास करणार आहे. तिथे अनेक राक्षस, हिंस्र पशु आणि पिशाच्च वावरत असतील. त्यांना दिवसरात्र स्वतःची सुरक्षा करावी लागेल. उर्मिला पुढे काही बोलणार तितक्यात दासीने कक्षात प्रवेश केला व संधी उर्मिलेला भेटायला आली असे सांगितले. उर्मिला आणि झुळूक प्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या. उर्मिलेने सर्व दासी आणि रक्षकांना प्रवेशद्वाराजवळ न येण्याची सूचना दिली. प्रवेशद्वाराजवळच एक पातळ पांढरी यवनिका लावण्यात आली. उर्मिलेला संधीचा चेहरा पाहण्याचीही इच्छा नव्हती. का आली आहेस इथे? उर्मिलेने विचारले. मला तुझे दुःख जाणवत आहे. मीच तुझे दुःख समजू शकते. मी इथे का आली आहे हे तुलाही ठाऊक आहे. चल, तू जो निश्चय केला आहे तो पूर्ण कर. तुला इथे थांबण्याची काहीच आवश्यकता नाही. संधी सौम्य आणि निश्चयी स्वरात म्हणाली. उर्मिलेला संधीचा राग येण्याऐवजी संधीचा हात धरावा आणि प्रसादातून बाहेर पाडावे असे वाटले. पण नाही, नको. उर्मिलेत आता कुठलीही मर्यादा किंवा सीमा ओलांडण्याचे बळ नव्हते. ती असहाय्य आणि हतबल झाली होती. संधीच्या प्रस्तावाचा स्वीकार करण्याची इच्छा लपवत उर्मिलेने कृत्रिमपणे संधीला सुनावले. माझी बालमैत्रीण झुळूकही माझे दुःख पूर्णतः समजू शकत नाही, तर तू कसे समजू शकतेस? मला इथून कुठे नेणार आहेस? तुझ्याजवळ न संपत्ती आहे न सत्ता. माझ्याजवळ निश्चय आणि हिंमत आहे. दुर्दैवाने तुझ्यात या दोन्ही गोष्टी साध्य नाहीत, हो ना? मग कसला विचार करतेस? चल. संधीचा प्रस्ताव ऐकून विचारात पडलेल्या उर्मिलेकडे बघत झुळूक म्हणाली. उर्मिले, तू तिचे बोलणे ऐकू नकोस. ही केवळ स्वार्थाचा विचार करत आहे. उर्मिले, तुझ्या आसपास असणारे सर्वांनी स्वार्थाचाच विचार केला. मग तू स्वार्थाचा विचार केला तर काय झाले? क्षमा कर, मी तुझ्या वडिलांबाबत बोलत आहे. पण त्यांनी एक अज्ञात राजकुमाराशी तुझा विवाह लावला. तोही त्यांनी स्वार्थच पाहिला. माझी कन्या एका मोठ्या साम्राज्याची सून होईल. सीतेच्या विवाहासाठी जितका खटाटोप करावा लागला तितका तुझ्यासाठी करावा लागणार नाही. हा स्वार्थ विचार नव्हे तर काय? तुझ्या पतीनेही परस्पर वनामध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी तुझ्याकडे कुठे लक्ष दिले? त्यांचे बंधू प्रेम हा एका अर्थी स्वार्थच आहे. आता तुझी वेळ आहे. एका क्षणात तू या दुःखातून मुक्त होशील. संधीने उर्मिलेला मुक्तपणे आमिष दाखवले. मुक्तीचे आमिष हे विश्वातील सर्वात प्राचीन आमिष आहे. त्या एका आमिषावर सामान्यच नव्हे तर विद्वान आणि राजेसुद्धा भाळले आहेत. मुक्तीचे आमिष इतके प्रभावी असण्यामागे बंधन नावाचे एक वैश्विक सत्य दडले आहे. स्वातंत्र्याचा अभावच मुक्तीचा महत्वाकांक्षा निर्माण करतो व ती महत्वाकांक्षा इतकी आंधळी असते की मनुष्याला ती कोणत्याही मार्गाकडे नेऊ शकते. मुक्ती कुंडलीप्रमाणे शक्तिशाली मात्र नाजूक असते. प्राप्त करण्याची पद्धतही अत्यंत नाजूक असते. कुठलीही कमी जास्त झालेली अथवा घाई झाली तर मनुष्य सर्वस्व गमावू शकतो. उर्मिलेच्या मनातही नकळत या मुक्तीची आकांक्षा जागृत झाली. ती साध्य करण्यासाठी संधीचा प्रस्तावही उर्मिलेसमोर होता, किंतु तिच्या मनातील विवेकांचा दीप विझला नव्हता. त्या प्रकाशामुळेच उर्मिलेला तिच्या वाटेतील आमिषाचे चकवे स्पष्टपणे दिसू शकत नव्हते. किंतु संधीचा प्रस्ताव हे एक आमिष आहे, मृगजळ आहे हे ठाऊक असूनही उर्मिला संधीला बोलण्यापासून रोखू शकत नव्हती. संधीचा प्रस्ताव सहजासहजी अमान्य करत नव्हती हे पाहून झुळूकला चिंता वाटू लागली. झुळूक म्हणाली, उर्मिले, संधीला स्थळ, काळ, प्रसंग
कशाचेही भान राहिले नाही. ती तोंडाला येईल ते बोलत आहे. संधीच्या तोंडून इतके नीच विचार मी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. महाराज जनकांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा हिला अधिकारच नाही. त्यांना कुठे ठाऊक होते की राणी कैकेयीच्या हट्टामुळे श्रीराम, सीता आणि श्री लक्ष्मणांना वनवासात जावे लागेल. त्यांनी तुझ्यासाठी योग्य वरच निवडला. सखे, तू या संधीसह वनात गेलीस तर तुझ्या वडिलांच्या इब्रतीचे काय? त्यांना संपूर्ण विश्व प्रश्न विचारेल. त्यांच्या संस्काराचे हसे होईल. अयोध्येच्या इतिहासात तुझे नाव लिहिताना विद्वान तुझी निंदा करतील. हे सर्व होण्यापेक्षा तू केवळ 14 वर्ष संयमाने जगत नवा इतिहास घडवू शकतेस. या संधीचा प्रस्ताव विचारात घेण्यासारखाही नाही. तू फार वेळ न दवडता संधीला माघारी धाड. ती तुझ्या मनात पुन्हा विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे. तुझ्या वडिलांबाबत, पतीबाबत आणि सर्वांबाबत तुझ्या मनात द्वेष निर्माण व्हावा असे संधीला वाटते. मी उघडपणे सांगत आहे की उर्मिलेला इतरांचा राग यायलाच हवा. राजा जनकांनी निवडलेला वर इतका योग्य आहे की उर्मिलेचे मत विचारात न घेता तिला एकटं सोडून वनवासात गेला. हीच तुझ्या मते योग्य वराची व्याख्या आहे का? जुळूक. संधी आणि जुळूक वाद घालू लागल्या. त्यामागे काय प्रयोजन आहे हे आपल्याला ठाऊक कसे असणार? त्यामागे काही प्रयोजन असते तर श्री लक्ष्मणांनी वनवासानंतरच विवाह करणे यथोचित ठरले असते. उर्मिलेला इथे अडकवून त्यानंतर वनवास का स्वीकारला? संधीच्या या विधानानंतर जुळूक निरुत्तर झाली. पण उर्मिलेचे लक्ष संधीच्या प्रस्तावावरून त्या दोघींच्या वादाकडे वळवण्यात जुळूक यशस्वी झाली. पुरे, तुम्हा दोघींना प्रसंगाचे भान राहिले नाही. जुळूक, तुला मर्यादांच्या चौकटीबाहेर जाणे आवडत नाही हे मला ठाऊक आहे. पण संधी देखील योग्यच बोलत आहे. तिने मांडलेले सत्य तुला कसे नकारता येईल? उर्मिलेने आपली बाजू घेतल्याचे पाहून संधी आनंदली. संधी म्हणाली, जुळूक, नियतीने उर्मिलेच्या माथी मारलेले हे दुःख ती क्षणार्धात झुगारू शकते. तिने केवळ हा उंबरठा ओलांडावा आणि माझा हात धरावा. स्वतःच्या डोळ्यातील अश्रूंना थांबवून ज्या विधवाचे डोळे पुसण्यात ही पुढचे काही दिवस घालवणार आहे त्याचा आणि हिचा संबंध तरी काय? काही दिवसापूर्वी त्या सर्वांची आणि हिची ओळख झाली. उर्मिलेने महाराज जनकांच्या शब्दांचा मान राखला. विवाह केला म्हणून या राण्यांसह तिची ओळख झाली. अन्यथा हा संबंध जुळण्याचे काही प्रयोजन नव्हते. उर्मिले, त्या विवाहाकडे पाहून तुला खरंच मनापासून दुःख झाले आहे का ग? अगदी अगदी काही दिवसांच्या सहवासात त्या राण्यांबाबत हिच्या मनात आत्मीयता कशी उत्पन्न होणार? महाराज दशरथांसमोर उर्मिलेने एक शब्दही उच्चारला नाही. केवळ आणि केवळ विवाहाच्या मर्यादांना सांभाळण्यासाठी हिला त्या सर्व राण्यांसमवेत राहावे लागेल. त्यापेक्षा उर्मिलेने माझ्यासह यावे. आपण रानावनात राहू, पण स्वतंत्र असू. कंद फळे खाऊ, पण कुणाचेही उपकार आपल्या डोक्यावर नसतील. आज प्रसादातील सर्व दुःखी आहेत. राजमाता, रक्षक आणि मंत्री प्रासादाबाहेर आहेत. सर्व अलंकार काढून तू माझ्यासोबत बाहेर पडलीस तर तुला कुणीही ओळखणार नाही. बोल उर्मिले, येतेस माझ्यासोबत? संधीचे शब्द ऐकून उर्मिलेने डोळे बंद केले. ती काही क्षण अबोल, शांत राहिली. उर्मिला काय निर्णय घेते याकडे जुळूकचे लक्ष लागले होते. उर्मिलेने डोळे उघडले आणि ती म्हणाली, संधी, तू माझ्याजवळ आलीस हे बरेच झाले. जुळूक मला 100दा भविष्याचा विचार करण्याचा सल्ला देत होती, पण मी तो विचार करू शकत नव्हते. तुझ्या प्रस्तावाचा विचार करताना मला भविष्य डोळ्यासमोर दिसले.
तुझ्यासोबत येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मला भविष्याचा विचार करणे भागच होते. उर्मिला संधीसोबत जाणार आहे असे झुळूकला वाटू लागले. तिच्या हृदयाचे ठोके वाढले. माझ्या डोळ्यासमोर जे भविष्य आले ते अनपेक्षित होते. मला वाटत होते की ते भविष्य भयान असेल, पण मी पुन्हा सुखाच्या कल्पनेत रमले. त्यामुळे मला ते अनपेक्षित वाटले. याच प्रासादात माझे प्राणनाथ आणि मी एकत्र राहू असे भविष्य मला हवे आहे. मी तुझ्यासोबत आले तरीही स्वतंत्र होणार नाही. मी प्रासादाचा त्याग केला तरी मी जीवन नावाच्या बंधनाचा त्याग करू शकणार नाही. वनातही मी जिवंत असेन आणि जिवंत असणारा कुणीही मुक्त होऊ शकत नाही. मी वनात आले तर आज मला छान वाटेल, किंतु 14 वर्षांनी माझे पती सुखरूप अयोध्येत परत आले आहेत आणि मी घनदाट अरण्यात एका प्राण्यांचा शिकार झाले आहे असे भविष्य मला नको आहे. वनात काही दिवसातच मी अन्नासाठी तरफडू लागेल. माझे यौवन माझ्याकडून, त्यापेक्षा मी या प्रासादात थांबणेच उचित आहे. संधी हाच खरा स्वार्थ आहे. आज मी तुझ्यासह अधिक स्वार्थी झाले. याबाबत दुःख व्यक्त करावे की मी स्वतःला सावरू शकेन याबाबत आनंद व्यक्त करावा हे मला कळत नाही. आज तुझे सर्व तर्क योग्य होते, पण तू चंचल आहेस. तुला भविष्याचा विचार करता येत नाही. तू केवळ वर्तमानाचा विचार करतेस. तू अजूनही परिपक्व झालेली नाहीस. त्यामुळे मी तुझ्यासोबत वनात येऊ शकत नाही. उर्मिलेने यवनिका डाव्या बाजूला सरकवली. संधी, तुझ्या विचारांची कुरूपता मला दिसू नये म्हणून मी तुझ्याकडे बघत नव्हते. पण आज स्वार्थामुळे बहुधा आपण दोघी कुरूप झालो आहोत. यानंतर मी स्वतःला तुझ्यापेक्षा श्रेष्ठ समजणार नाही. तुझ्यामुळे मी भविष्याचा विचार करून स्वतःला सावरू शकले. माझ्यात कणभर का होईना सकारात्मकता उत्पन्न झाली. मी तुझी आभारी आहे, पण याचा अर्थ हा नव्हे की मी तुला क्षमा केले. तुला या प्रासादात कधीही प्रवेश मिळणार नाही. उर्मिलेने संधीला प्रतिक्रिया देण्याचाही अवधी दिला नाही व झुळूकला प्रवेशद्वार बंद करण्यास सांगितले. संधी निराश होऊन परत गेली. उर्मिला झुळूकसह तिच्या कक्षात परतली. संधीसमोर अत्यंत निश्चयी आणि विवेकी झालेली उर्मिला कक्षात येताच पुन्हा हुंदके देत रडू लागली. सखे, तू खंबीरपणे संधीला परतावून लावलेस आणि आता रडत आहेस. तिला जे सांगितले त्याचाच विचार कर. तोच विचार तुझ्या भविष्यासाठी योग्य आहे. झुळूक म्हणाली. भावना विचारांपेक्षा वरचढ झाल्या की काहीच सुचत नाही. नाथाच्या वनवासात जाण्याने मनाला ज्या तीव्र वेदना होत आहेत त्यांच्याकडे मी कसे दुर्लक्ष करू. उद्यापासून सर्व मातांचे अश्रू मला पुसायचे आहे. त्यापूर्वी आताच अश्रू ढाळलेले बरे. मातांमध्ये बसून मी माझे दुःख व्यक्त करू शकणार नाही. मला त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचे आहे. मात्र माझ्या दुःखात सहभागी होणारे या प्रासादात कुणीही नाही. झुळूक उर्मिलेजवळ गेली. रडणाऱ्या उर्मिलेच्या हनुवटीला एका हाताने वर करत तिने उर्मिलेच्या डोळ्याकडे पाहिले. असे का म्हणतेस? मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही आणि यापुढे तुझ्या डोळ्यातून अश्रूही वाहू देणार नाही. पण आज तुला रोखणार नाही. तुझ्यावर खूप बंधने आहेत आणि पायात नुपुराऐवजी मर्यादेच्या शृंखला आहेत. इतकी बंधने असताना आता अश्रूंवर बंधन नको. नियतीने तुला रडण्याचे तरी स्वातंत्र्य दिले, म्हणून नियतीचे आभारच मानायला हवे. तू कितीही रडलीस तरी तुझे अश्रू पुसण्यासाठी मी सदैव तुझ्या शेजारी असेल. झुळूकचे शब्द ऐकून उर्मिला अधिकच भावनाविव्हळ झाली. तिला सीतेचीही आठवण झाली. आज झुळूक सीतेच्या भूमिकेतून
उर्मिलेशी बोलत होती. उर्मिलेने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतच होत्या. पण हे दुःख त्या कक्षातच कैद झाले. न ते लक्ष्मणापर्यंत जाऊ शकले, न जनकापर्यंत, न वाल्मिकीपर्यंत. उर्मिलेच्या अश्रूंची नोंद इतिहासाच्या सोनेरी पानावर झाली नसली तरी त्या पानावर लिहिलेला लक्ष्मण नावाचा इतिहास उर्मिलेच्या अश्रूंचे दौत्य आणि विरहाचा टाक वापरूनच लिहिला जात होता.